जळगावमध्ये रेल्वेनं काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीनं ट्रेनमधनं खाली उड्या मारल्या। मात्र याच दरम्यान समोरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। या दुर्घटनेमध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे। या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तत्काळ मदत आणि बचाव कार्य केलं गेलं। अनेक जखमींना सध्या पाचोऱ्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दुर्घटनेच्या आधीची दृश्य नेमकी आपण कशी होती ते दृश्यांमध्ये पाहतो। स्क्रीनच्या डावीकडची जी दृश्य आहेत, ज्या वेळेला हे सगळे प्रवासी ट्रेनमधनं खाली उतरलेले होते, अफवा पसरली होती की ट्रेनला आग लागली आहे आणि यामुळे हे सगळे प्रवासी खाली उतरले होते। मात्र त्यानंतर दुसऱ्या बाजूने जी कर्नाटक एक्सप्रेस येत होती, या एक्सप्रेसची धडक काही प्रवाशांना बसली, ज्यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर दुर्घटनेनंतरची जी दृश्य आहेत ती स्क्रीनच्या मध्यभागी आपण सध्या पाहतो आहोत। या दुर्घटनेनंतर अनेक प्रवाशांना जे जखमी झालेले होते त्यांना जवळच्याच पाचोरा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारांसाठी। त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचंही समजतंय, तर काहींना किरकोळ दुखापत झालेली आहे। या सगळ्या जखमींवर उपचार तातडीनं सुरू करण्यात आलेले होते। गिरीश महाजन हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते। त्यांनी सुद्धा या दुर्घटनास्थळाची पाहणी केली, आढावा घेतला। मात्र या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या, काहींनी माहिती सुद्धा दिली। आपण या सगळ्या प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत। जी काही लोक मृत आहेत, जवळपास 10-11 लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल। जलगांव में हुआ हादसा बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुर्दैवी है। मैंने उसकी जानकारी ली हुई है। कलेक्टर, विभागीय आयुक्त, उनसे मैंने बात की है और जो घायल है उनका इलाज तुरंत अस्पताल में उनको हॉस्पिटलाइज करने की सूचना दी हुई है। वहां पर रेस्क्यू ऑपरेशन चालू है और बिल्कुल सभी लोगों को सभी तरह की सहायता जो है सरकार की तरफ दे रहे हैं। जवळपास 11 लोक एक्सपायर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 4 हे पाचोऱ्या इथे डेड बॉडी त्यांची आहे आणि 7 डेड बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे। कलेक्टर, एसपी, सगळे डीआरएम, सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे। मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या 4 डेड बॉडी आहे, त्या 4 डेड बॉडी सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जीएमसी मध्ये हलवतोय। त्याचबरोबर त्या ठिकाणी 4 लोक गंभीर जखमी अजून आहे, म्हणजे म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही। तर मृतांच्या कुटुंबियांना आता 5 लाखांची मदत सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ही दुर्घटना नेमकी कशी घडली आपण त्याचा आढावा घेऊया। परधाडे रेल्वे स्टेशन जवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। आगीच्या अफवेनं पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवाशांनी खाली उड्या मारल्या होत्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली। लखनौहून मुंबईच्या दिशेनं जाणारी ही पुष्पक एक्सप्रेस होती, ज्या गाडीतनं प्रवाशांनी खाली उड्या मारलेल्या होत्या। 30 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्याचा अंदाज वर्तवला गेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।